इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जागेवरून वाद निर्माण झाला होता। हा वाद सोडवण्यासाठी दोघांना उल्हासनगर पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते। त्यावेळी उल्हासनगरच्या हेडलाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। या घटनेनंतर राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे। आता आणखी एका महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। आता पोलिसांना सर्वच जणांच्या बंदुकींच्या परवान्यांची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली। या प्रकरणात 3 आरोपींना अटक झाली। आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभवसह 2 जण फरार आहेत। त्यांचाही शोध घेतला जात आहे। त्याचवेळी राज्य सरकारने पोलिसांना सर्वांच्या बंदुकीच्या लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर ठाणे पोलीस बंदुकीचे लायसन्स असलेल्या सर्वांची पडताळणी करणार आहेत। ठाण्यात आतापर्यंत जवळपास 4000 जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आले आहेत। त्यात अनेक राजकारणी, बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांचा समावेश आहे। राजकारणी बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी अग्रस्थानी आहेत। परंतु आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणानंतर ठाणे पोलीस आता सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत। पोलीस पडताळणीत आता बंदुकीचे लायसन्स का हवे यासाठी कारणे जाणून घेतली जाणार आहेत। त्यानंतर आवश्यकता नसलेल्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कोणालाही बंदूक बाळगता येणार नाही।